नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर कालचा मिनी ब्लॉग तुम्हाला खूपच आवडला आणि खूप साऱ्या लाईक्स आल्यात, व्ह्यूज आल्या, तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि जे काही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नागेश्वर टेम्पल दाखवलं तर त्यानंतर ना आम्ही इकडे बीचवर आलो होतो आणि मस्त अशी या बोटमधनं राईड करणार होतो. मला तर खूप भीती वाटत होती, पण मुलं खूप एक्सायटेड होती आणि आम्ही एवढी 2 फॅमिली होतो. तर या व्हिडिओमध्ये सगळे दिसत आहेत. फक्त जे काही यांचे मित्र आहेत तर ते काही यात बसले नव्हते. ते आपले बसले होते म्हणजे समुद्राच्या किनारी आणि आम्ही मस्त अशी राईड घेऊन आलो. मावशी पण खूप एन्जॉय केलं मावशीने पण. पण ज्यांना अशी पाण्याची भीती वाटत नाही ना त्यांना यात खूप मज्जा येते. पण ज्यांना खरंच माझ्यासारखी पाण्याची भीती वाटते ना तर माझ्या चेहऱ्यावरच तुम्ही बघू शकता की मला किती भीती वाटत होती. पण हां, छान वाटलं आणि मस्त मावशी पण खूप खूप एन्जॉय केलं मावशीने. आणि ह्या ताई आहेत, ही मी आणि ही हर्षू, ही आराध्या आणि श्लोक आणि माझे मिस्टर, असं आम्ही सगळेजण बसलो होतो. तर सगळ्यांना मज्जा आली आणि मला थोडीशी भीती वाटतच होती. मग खूप असं फास्ट असं त्याने समुद्राच्या आतमध्ये नेलं आणि तिथं म्हणजे ती बोट आहे ना बंद केली 1 मिनटासाठी त्याने. सगळ्याला माहिती होतं की ही बोट इथं बंद का झाली, इथून फिरणार आहे त्यासाठी. पण मी इतकी घाबरले की अरे इतकं समुद्रात आणून ह्याने बोट बंद का केली. मग परत नंतर मग त्याने बोट चालू केली आणि मग परत आम्ही परत किनाऱ्यावर आलो. पण बापरे, खूप म्हणजे खूप डेंजर असं फील होत होतं. पण ठीक आहे, मुलांनी एन्जॉय केलं. आणि नंतर मग आम्ही परत संध्याकाळ झाली आम्हाला ह्या म्हणजे राधाराणीचं मंदिर आहे तर तिथं जायला. आणि नंतर आम्ही कुठे गेलो, काय गेलो किंवा पुढचा ट्रिपचा काय टप्पा होता बघण्यासारखा आहे. खूप म्हणजे खूप सुंदर असे मंदिर आहेत अजून 1-2. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे हे ट्रिपचे व्हिडिओ कसे वाटत आहेत, काय वाटत आहेत. कमेंटमध्ये म्हणजे लाईक्स व्ह्यूज भरपूर येत आहेत, पण कमेंटमध्ये कोणीच सांगत नाही की व्हिडिओ कसे वाटत आहेत. आणि शेवटी आम्ही हे जे काही स्वामीनारायण टेम्पल होतं तर ते पण बाहेरनंच बघितलं, ते बंद झालं होतं. आणि हे जे काही हॉटेल आहे तर ते आहे अंबानी हॉटेल. चला तर मग बाय बाय सर्वांना. श्री गुरुदेव दत्त.